ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना गुड मॉर्निंग. आणि इकडे लक्ष द्या. क्वेश्चन दिलाय, यूज डी मोर्स थेरम टू सॉल्व द इक्वेशन x raised to 4 minus x cube plus x square minus x plus 1 is equal to 0. ओके, आतापर्यंत डी मोर सॉल्व करताना आपल्याला दोनच गोष्टी माहित राहायच्या. काय, एका बाजूला एक्स रेस टू काहीतरी राहायचं आणि सोबत एक +1 - 1 काहीतरी राहायचं. दुसरं त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. तर त्या फॉर्मॅट मध्ये जर एक्झाम्पल राहिलं तर आपण डीमोर्सचा यूज करून सॉल्व्ह करू शकतो. बट आता असं इक्वेशन दिलंय तर कसं काय सॉल्व्ह करणार? सो दॅट इज अ प्रॉब्लेम. कारण x⁴ पण आहे, एक्स क्यूब पण आहे. एकच राहिला असतं ना कोणता तरी, की x⁵ + 1 इज इक्वल टू 0 किंवा -1, काहीतरी एकच राहिलं असतं तर झालं असतं. x ची पॉवर एक कोणती तरी. इथं भरपूर पॉवर आहे. कसं करणार? तर पहिली स्टेप आपली जी राहील, आपल्याला कन्सिडर करू x⁴ minus x³ plus x² minus x plus 1 is equal to 0. आता काय करायचंय, हा जो याला एका टर्मने मल्टिप्लाय करायचंय. आता कोणत्या टर्मने मल्टिप्लाय करायचं हे याचं लॉजिक आहे. थोडं हा ऍडजस्टमेंट समजून घ्या. आता याला मी काय करेल, या ब्रॅकेटला x-1 ने मल्टिप्लाय करेल. दोघं साईडला मल्टिप्लाय करा. इकडं मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही. x-1 0 इंटू x-1 काय होणार आहे, 0 होणार आहे. तर मल्टिप्लाय करून फायदा नाही. दोन सर x-1च कस काय, x+1 का नाही? तर लक्षात ठेवा. आणि तेच का, इथं मायनस आहे ना, तिथं x+1 घ्या आणि इथं प्लस असेल तर इथं मायनस घ्या. आता याने होईल काय ते समजून घ्या. हा पॉइंट जरा महत्वाचा आहे. x+1 ने का मल्टिप्लाय करायचं? कधी कधी x-1 ने पण मल्टिप्लाय करावं लागतं. तर इथं मायनस येते तर प्लस घ्यायचं, प्लस असेल तर मायनस घ्या. बघू आता काय होतं. व्यवस्थित लक्ष द्या. मी पहिले x ने मल्टिप्लाय करतो पूर्ण ब्रॅकेटला. हा मल्टिप्लिकेशन केव्हा 0 येते, हा ब्रॅकेट 0 आहे म्हणून मल्टिप्लिकेशन 0 येते. हा नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे x ची व्हॅल्यू -1 राहणार नाही. हा त्याचा मिनिंग झाला. x ने मल्टिप्लाय करा, काय होईल, x⁵ मायनस x⁴ प्लस x³ लक्षात घ्या, x³ मायनसच पाहिजे तो. नंतर दिस मायनस प्लस x⁵ मायनस x⁴ प्लस मायनस x² प्लस x. आता 1 ने आपण मल्टिप्लाय करू. याला 1 ने मल्टिप्लाय केला म्हणजे काय, हे ऍज इट इज लिहायचं. आणि हा x⁴ मायनस x³ प्लस x² मायनस x प्लस 1 इज इक्वल टू 0 असं येईल. व्यवस्थित लक्षात द्या. x ने मल्टिप्लाय केलं, x इंटू x⁴ x⁴ प्लस इंटू मायनस मायनस x इंटू x³ x⁴ प्लस इंटू प्लस प्लस x इंटू x² x³ प्लस इंटू मायनस मायनस x इंटू x x² x इंटू 1 प्लस x. नाव +1 याला मल्टिप्लाय करणं म्हणजे ऍज इट इज लिहून घेणं. ऍज इट इज लिहून घेतलं. x⁴ मायनस x³ प्लस x² मायनस x प्लस 1 इज इक्वल टू 0. बघा बरं आता. कॅन्सल. दिस अगेन कॅन्सल. प्लस x² मायनस x² कॅन्सल.
प्लस एक्स मायनस एक्स गेट कॅन्सल. तो काय उरला या ठिकाणी एक्स रेस टू 5 प्लस 1 इज इक्वल टू 0. आणि आता आपण हे सॉल्व्ह करू शकतो किंवा आपल्याला सवय आहे हे सॉल्व्ह करण्याची. म्हणजे याला सॉल्व्ह करा किंवा याला सॉल्व्ह करा. पण तुम्ही म्हणाल सर हे एक्स प्लस 1च का? काही वेळेस -1 पण येतं. तर ट्राय करून बघायचं. मोस्टली हा मायनस आहे तर प्लस घ्या, इथं प्लस असेल तर इथं मायनस घ्या. मॅनेज होऊनच जातं आणि व्हायलाच पाहिजे. काही वेळेस कॉमन पण काढून मॅनेज करता येतं मल्टिप्लाय न करता. चला ठीक आहे. एक्स रेस टू 5 इज इक्वल टू -1. आता बघा बरं एक्स रेस टू 5 इज इक्वल टू -1 प्लस 0i. कॅल्क्युलेट करा बरं कॉस इनवर्स ऑफ -1. आणि त्याच अँगलला 0 पण येते का साइन चेक करून बघा. कॅल्सी आहे का तुमच्याकडे? कॉस इनवर्स ऑफ -1 त्याचा आन्सर 180 डिग्री म्हणजे पाय येतं. तर चेक करून बघा साइन 180 0 येतंय का? आहे का चेक करून बघा. जर मॅच होत असेल तर इट्स ओके. तो कॉस पाय प्लस आय साइन पाय. साइन पायची व्हॅल्यू 0 येते. पाय म्हणजे 180. पुढे 2 पाय के. तो एक्स रेस टू 5 इज इक्वल टू कॉस 2 पाय के प्लस पाय. हा सिस लिहू शकतो आपण आणि ते जास्त बेटर राहील लिहिलं तर, कारण आपलं बरंचसं काम वाचून जाईल त्याने. एक्स रेस टू 5 इज इक्वल टू सिस. काय करणार आपण 2 पाय के प्लस के. एक्स रेस टू 5 इज इक्वल टू सिस 2k प्लस 1. नाही इथं पाय पाहिजे. आय एम सॉरी. 2k प्लस 1 आणि पाय काय घेतला आपण कॉमन. त्यानंतर हा तिकडे जाईल. x इज इक्वल टू इन अ ब्रॅकेट सिस 2k प्लस 1 इंटू पाय रेस टू 1/5. त्यानंतर अप्लाय करणार आपण डी मोर्स. x इज इक्वल टू सिस. ऍक्च्युली 1/5 म्हणजे काय अपॉनचा 5 असतो. So 2k plus 1 into pi into 1/5. तुम्ही डायरेक्टली आपण 5 लिहिलं तरी चालेल. So x is equal to 6 2k plus 1 into pi/5. तर काही जण म्हणतात सर हा 2 पाय के आपण पहिले ऍड करतो नंतर डीमोर्स अप्लाय करतो. आमची इच्छा झाली किंवा चुकून असं झालं आमच्याकडनं पहिले डीमोर अप्लाय केला गेला आणि नंतर 2 पाय के ऍड केलं तर तरी पण काही प्रॉब्लेम नाही. चालतं तसं पण. असं असं करत नाही पण इट्स ओके तरी पण नो प्रॉब्लेम. तो एक्स मिळाला आता. आता आपण काय करणार पोट. आणि हे बघा इथं टोटल किती आहेत एक्स रेस टू 4 आहे. म्हणजे याची किती फॅक्टोरियल यायला पाहिजे फॅक्टर यायला पाहिजे 4. बट आपल्या याच्यात किती आहेत एक्स रेस टू 5 किती येतील 5. 4 यायला पाहिजे पण 5 येत आहेत. बाय 1 गेट 1 थोडे येते. बघू आपण जे होईल ते सांगतो. एक प्रॉब्लेम होईल त्याच्यात. पुट k is equal to 0 in equation 1. तर या ठिकाणी पहिला वेक्टर मिळेल x1 is equal to 0 पुट केल्यावर काय येते 0 पुट केल्यावर 6 pi/5 म्हणजे cos pi/5 प्लस i sin pi/5. ठीक आहे. हा पहिला मिळाला. पुट
k is equal to 1 in इक्वेशन 1. इथं k is equal to 1 पाहिजे. आय एम सॉरी अँड थँक्यू. तर x2 मिळेल आपल्याला. सिस k ची व्हॅल्यू 1. सो काय होईल? 3 पाय बाय 5 म्हणजे cos 3 पाय बाय 5 प्लस I sin 3 पाय बाय 5. याचा आन्सर कॅल्क्युलेटर येतील किंवा नाही येतील बघू आपण. पुट k is equal to 2 in इक्वेशन 1. 2 ने पुट करा. 2 पुट करा k ची व्हॅल्यू. तो थर्ड फॅक्टर this 2 into 2 4 4 plus 1 5 5 upon 5. So that is a cis pi. म्हणजे याचा मिनिंग काय झालं? इट इज cos pi प्लस I sin pi. आणि याचा आन्सर -1 येतं. त्यांना कसं काय केलंय ना पण. आता इथं पुट k is equal to 3 in इक्वेशन 1. x4 is equal to 3 पुट करा. 2 into 3 6 6 plus 1 7. This 7 pi by 5. याच्यात आपण चेंजेस करू शकतो. आता लक्षात घ्या हा पॉइंट. इथं महत्वाचा पॉइंट आहे. this cos 7 pi by 5 plus I sin 7 pi by 5 असं त्या ठिकाणी आन्सर आहे. पुट k is equal to 4 in इक्वेशन 1. आता x4 मध्ये चेंजेस होतील ना, ते लक्षात घ्या. कसं काय चेंजेस होतील? 5 पेक्षा ग्रेटर नंबर गेला ना तर चेंजेस करता येतात. आता ते चेंजेस या वेने होते. इकडे लक्ष द्या. ते चेंजेस पण सांगून देतो. 5 पेक्षा ग्रेटर आहे. ओके. मी काय सांगितलं होतं? 5 चे जो आहे त्याचे इव्हन मल्टिपल म्हणजे काय? 5 into 2 5 into 4 5 into 6. बघा 5 into 2 केला तर काय होतो? 10. म्हणजे 7 ला मला 10 च्या फॉर्म मध्ये लिहायचं. कसं लिहिता येईल? 10 - 3. इकडे लक्षात आहे. हा पॉइंट जरा महत्वाचा आहे. किंवा 6 मध्ये मी लिहून घेतो आहोत. 10 pi minus 3 pi upon 5. बेस सेपरेट करून घ्या. 10 pi by 5 minus 3 pi by 5. So is equal to काय येईल? 6 2 pi minus 3 pi by 5. आणि 2 pi by राहिला तर काही फरक पडत नाही. तो काय असतो? 6 minus 3 pi by 5. आता सर नेगेटिव्ह आलं सर, आतापर्यंत पॉझिटिव्ह यायचं, नेगेटिव्ह आलंय तर टेन्शन घेऊ नका. याच्यात कसं येईल? ओनली cos 3 pi by 5 minus I sin 3 pi by 5. ओनली इथला मायनस होऊन जातो. तर आन्सर मायनस कसा झाला तर लक्षात ठेवा. हा असा होता cos -3 by 5 प्लस I sin -3 pi by 5. आता कॉसचा अँगल निगेटिव्ह असला त्याला काही फरक पडतो का? तुम्हाला काही फरक पडतो
सो याला पण काही फरक पडत नाही, पण साईनचा मायनसला फरक पडतो, तो बाहेर येऊन जातो, म्हणून तो मायनस होतो. समजला का पॉइंट? क्लिअर झाला हा पॉइंट प्रत्येकाला? पाहून झाला का डोक्यावरनं? आता बघा हे फॅक्टर जवळपास मला सारखेच दिसतील. x2 आणि x4 बघा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहेत, प्लस आहे मायनस आहे, म्हणून ते करावं लागतं. पण सर आतापर्यंत आपण केलं नव्हतं, तशी गरज पण नाहीये, पण आता फॅक्टर फाइंड करायचे असतील तर करतात बऱ्याचदा. कंपल्सरी नाहीये पण करतात, केलं पाहिजे. पुट k इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. काय होईल आता? x5 इज इक्वल टू 4 पुट करायचं म्हणजे काय येईल? 6 9 पाय बाय 5. आता 5 चा डबल काय होतो? 10. मग 9 ला कसं लिहिणार? 10 मायनस 1. 10 पाय मायनस पाय अपॉन 5. 10 पाय मायनस 1 पाय, किती पाय उरले? अरे 10 मधनं 1 पाय 9 पाय. 10च काय घेतला? पायचा डबल. ते 2 पाय आल्याशिवाय होतच नाही. हे 2 पाय एक रूल आहे की त्याशिवाय येणार नाही. कॉस 2 पाय मायनस थीटा असेल तर कॉस मायनस थीटा त्याचा आन्सर येईल. 2 पाय के आपण जो ऍड करतो ना 2 पाय के नेहमी, त्यासाठी. आता 6 10 पाय मायनस 5 तर 10 पाय बाय 5 मायनस पाय बाय 5. थोडस राहिलंय आता आपलं, आता लिहून घ्या तुम्ही. तर नाव या ठिकाणी काय होईल? 5 टू जा 10 होईल. सो या ठिकाणी येईल 6 2 पाय मायनस पाय बाय 5 म्हणजेच 6 मायनस 5 सॉरी मायनस पाय बाय 5. त्याला लिहिताना आपण कसं लिहिणार? कॉस पाय बाय 5 मायनस आय साइन पाय बाय 5. दिस इज x5. ठीक आहे. सो टोटल आपल्याला 5 रूट्स मिळाले. नाव बी केअरफुल. बट जो x3 आहे, x3 इज इक्वल टू -1 म्हणजे x इज इक्वल टू -1 इज नॉट पॉसिबल. का म्हणून? एक बघा टोटल 5 रूट आहेत, पण आपल्या याच्यात पॉवर 4 आहे तर 4च रूट यायला पाहिजे. एक रूट एक्स्ट्रा जो आलाय तो आपल्याला रिजेक्ट करायचा आहे. कोणता रिजेक्ट होईल? हा होणार. कसं काय? कसं काय समजलं हेच रिजेक्ट होणार आहे? That is x plus 1 is equal to 0 is not possible. पण सर का पॉसिबल नाहीये? तर लक्षात घ्या, x ची व्हॅल्यू -1 का नाही राहू शकत? म्हणजे x प्लस 1 ची व्हॅल्यू 0 का नाही राहू शकत? स्टार्टिंगला बघा, आपण त्या x⁴ प्लस x किंवा -x³ प्लस x² याला कशाने मल्टिप्लाय केलं होतं? x प्लस 1 ने. मग जर x प्लस 1 ची व्हॅल्यू 0 असेल तर मग आपण काय 0 ने मल्टिप्लाय केलं होतं का त्याला? 0 इंटू 0 0 देणार आहे, म्हणून त्या ठिकाणी ती व्हॅल्यू 0 होऊ शकत नाही. दॅट इज याचा मिनिंग x ची व्हॅल्यू -1 राहू शकत नाही. सो हा फॅक्टर त्याच्यात येणारच नाही. तो हा पॉइंट लक्षात घ्या. आता 4च रूट बरोबर उरले. सो रूट्स आर, बघा रूट्स कोणते कोणते आहेत व्यवस्थित बघा. पहिला आहे कॉस पाय बाय 5 प्लस आय साइन पाय बाय 5. दुसरा रूट बघा, कॉस 3 पाय बाय 5 प्लस आय साइन 3 पाय बाय 5. नेक्स्ट रूट बघा, x3 तर रिजेक्ट झाला, x4 बघा
x4 काय आहे? cos 3 पाय बाय 5 मायनस I sin 3 पाय बाय 5. सेमच आहे, ओनली प्लस मायनस आहे. फिफ्थ रूट बघा, cos पाय बाय 5 मायनस I sin पाय बाय 5. बघा बरं, टोटल दोघे रूट बघा नियर अबाउट सेमच आहेत ना. ओनली प्लस मायनस आहे म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे. तर तुम्ही हवं तर याला असं लिहू शकतात, x इज इक्वल टू, हे दोघे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहेत, तर याला असं लिहू शकतात cos पाय बाय 5 प्लस मायनस I sin पाय बाय 5. सिमिलरली दोघी सारखे, ओनली प्लस मायनस आहे. सो cos 3 पाय बाय 5 प्लस मायनस I sin 3 पाय बाय 5 असे त्याचे टोटल 4 रूट्स येतील. आता समजला हा पॉइंट. नाव द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन लिहिलाय, evaluate use De Moivre's theorem. De Moivre's स्पेलिंग व्यवस्थित करून ठेवा, काय काय De Moivre's theorem लिहून येतं. Use De Moivre's theorem to solve x raised to 9 minus x raised to 5 plus x raised to 4 minus 1 is equal to 0. स्टार्टिंगचं मी थोडं सॉल्व करून देईल, नंतर तुम्हाला सॉल्व करायचं आहे. नाव या ठिकाणी मागचा जसा पॅटर्न होता ना, पॉवर 4 3 2 1 मग 0, असा पॅटर्न इथं नाहीये, वेगळा पॅटर्न दिलेला आहे. मग अशा केसमध्ये करणार काय? सुरुवातीला आपण एकच करतो, कन्सिडर काय दिलंय, x रेस टू 9 मायनस x रेस टू 5 प्लस x रेस टू 4 मायनस 1 इज इक्वल टू 0. आता आपल्याला नंबर कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे, कसा पाहिजे होता, x ची पॉवर प्लस 1 किंवा x ची पॉवर मायनस 1 असं काहीतरी पाहिजे. इथं तर किती जरी पॉवर आहे, तो करणार काय या केसमध्ये? बघा बरं, ऑब्झर्व करा, काही करता येईल का, काही कॉमन घेता येईल का, फॅक्टर करता येतील का, काही असं करता येतंय का? थिंक अबाउट इट. सो नाव समजतंय कोणाला, काही आठवतंय? नाही, ठीक, थोडस हिंट मी देऊन देतो. चला एवढं. आता आता इथे पॉवर 9 आहे, इथे पॉवर 5 आहे, तर पाय कॉमन घेणार, 5 पॉवर आपण कॉमन घेणार, व्यवस्थित लक्षात द्या. तर इथं काय होईल, एक्स रेस टू 5 कॉमन घेतला, इथं काय होईल, एक्स रेस टू 4 मायनस 1 प्लस एक्स रेस टू 4 मायनस 1. हा, मी याला मुद्दाम ब्रॅकेट देऊन देतो. आता बघा, ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे, याच्यात काय कॉमन निघतंय दोघं टर्म मध्ये, एक्स रेस टू 4 मायनस 1 कॉमन निघतोय, तर काय उरेल, पहिल्या ह्याच्यात एक्स रेस टू 5 आणि दुसऱ्या ह्याच्यात प्लस काहीच उरत नाही म्हणजे 1 इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन का 0 येते, केव्हा 0 येते, एकतर एक्स रेस टू 4 मायनस 1 याचा आन्सर 0 असेल, और एक्स रेस टू 5
प्लस 1 याचा आन्सर 0 असेल. म्हणजे आता आपल्याला हे दोघांचे आन्सर काढायचे आहेत, तेव्हा ते आन्सर्स मिळतील. म्हणजे याचे 4 फॅक्टर आणि याचे 5 फॅक्टर असे टोटल 9 फॅक्टर मिळतील. समजला हा पॉइंट? म्हणजे एकच एक्झाम्पल तुम्हाला 2 वेळेस सॉल्व्ह करायचंय. सेम प्रोसेस याच्यासाठी पण सॉल्व्ह करायचंय आणि याच्यासाठी पण सॉल्व्ह करायचंय. जसं आता मी एक सॉल्व्ह ट्राय करतो, झालं कम्प्लीट तर बेटरच आहे. x raised to 4 minus 1 is equal to 0. काय होईल? x raised to 4 is equal to 1. x raised to 4 is equal to 1 plus 0i. सांगा बरं काय होतं याचं? cos 0 plus I sin 0. x raised to 4 is equal to this 0. पण स्टिचर मध्ये आय लिहायला विसरू नका, नाही तर काही जण ओ लिहून येतात आणि तिथं 0 मार्क्स होऊन जातील, सर्व करेक्ट जरी असेल. यात आपण काय करतो? 2 पाय के ऍड करतो. 2 पाय के प्लस 0. So x raised to 4 is equal to 6 2 pi k. X is equal to 6 2 pi k raised to 1 by 4. 1 by 4 ने मल्टीप्लाई करून घ्या. x is equal to 6 2 pi k into 1 by 4. आता तुमच्या माइंड मध्ये आलं असेल सर 2 2 जा 4 करून घ्यायचा का? करू शकता, नो प्रॉब्लेम. शक्यतो करू नका पण इट्स ओके. x is equal to 6 pi k upon 2. कारण तू तुझा 4, तू तुझा मी माझा, इकडे लक्ष द्या. हा पुट. आता k ची व्हॅल्यू काय काय पुट करणार? 0 1 2 3 करता येईल का पुढे सॉल्व? नक्की करा. हा टू बी कम्प्लीटेड. तुम्हाला याचे आन्सर काढायचे सोबत हे पण सॉल्व्ह करायचंय. तसे टोटल, आणि ते 5 पेक्षा ग्रेटर गेलं किंवा 2 पेक्षा ग्रेटर गेलं तर ते ऍडजस्टमेंट करायला बघा, शक्य झालं ते ऍडजस्टमेंट करा. सो हा क्वेश्चन तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे, होमवर्क साठी आहे.